कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू काय बोलतेस मला खरंच कळत नाहीये। अनुष्का, काय बोलतेस तू? मला खरंच काही कळत नाहीये। अनुष्का मॅडम, अहो तुम्हाला तर नुसतं घामच नाही फुटला। हे बघा, ताप आल्यासारखं बी झालंय। ताप आलाय? अहो माझा स्वयंपाक झालाय का नाही एवढंच विचारायला आदित्य सरांनी मला इकडे बोलावलं होतं, वय ना आदित्य सर? हो। आणि मी तुमच्याबद्दल आदित्य सरांना अजून काय बी सांगितलेलं नाही। काहीच नाही ना सांगितलं सर? काय चालू आहे? हा, काय कुठल्या फोटो बद्दल बोलताय तुम्ही? काय पारू? अरे पारू मस्करी करते, तू माझी मस्करी करणारस का ग? वय मस्करीच केली मी। आता नेहमी नेहमी अनुष्का मॅडम मस्करी करतात, म्हणलं आज आपण मस्करी करावी। पण ठीक आहे ना? या ओके आदित्य बाबा, हा, गेस्ट आलेत बाहेर। त्यांना डायनिंग रूम मध्ये न्या। चला। वय चला। हॅलो एव्हरीवन, प्लीज प्लीज टेक अ सीट। या, आई येतच असेल थोड्या वेळ। ओके, बसा ना प्लीज। हे काय माझं ताट का नाही वाढलंय? सावित्री, दामिनी, आधी आपले एम्प्लॉईज जेवतील। हे म्हणजे असं झालं की घरच्यांना उपाशी ठेवायचं आणि बाहेरच्यांच्या पंक्ती बसवायच्या। तर सुरू करण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की इथे तुम्हाला का बोलवलंय। आपल्या कंपनीने एक खूप मोठं टेंडर गमावलं आणि तेही फक्त 1 रुपयाच्या फरकाने। हे असं कधीही झालेलं नाही। थोडक्यात काय, आपल्या कंपनीत एक गद्दार आहे ज्याने आतली खबर बाहेर दिली। सरळ सांगायचं तर दिशाला दिली। आणि टेंडरचे सगळे डिटेल्स माहिती असणारे तुम्ही 4 जण आहात। मी माझ्या एम्प्लॉईजची खूप काळजी घेते, पण काय आहे, कधी कधी काही लोकांना वागायचं ते वागतातच। फक्त आपल्या लोकांनी गद्दारी केली की ते जास्त लागतं मनात। माझ्यापासून काहीही गोष्टी लपून राहत नाहीत। त्या गद्दाराला असं वाटलं असेल की त्याने मला फसवलं, पण तो एका क्षणात माझ्या समोर उघडा पडलाय। मला माहितीये तो गद्दार कोण आहे ते। पारू, मी सांगितलेलं केलंस? वय देवी आई। आमच्या पारूने आज तुमच्यासाठी पंचपक्वानांचा बेत केला। फक्त जो गद्दार आहे त्याच्या ताटात मात्र तिने विष मिसळलंय, अर्थात माझ्या सांगण्यावर। जेवल्यानंतर थोड्याच वेळात त्या विषाचा परिणाम त्या माणसावर होईल। त्यामुळे आता त्यांनी निवडायचंय की विष खाऊन जीव गमवायचाय का खरं बोलून जीव वाचवायचा। अरे ते टेन्शन होत आहे सगळं। हे ऐकून माझी भूकच मेली। बरं झालं मी काही खाल्लं नाही, नाहीतर तुम्हाला माझी सवय माहिती आहे ना, प्रत्येकाच्या ताटातला 1-1 घास खाल्लाच असता मी। आणि मी एक शेवटची संधी द्यायला तयार आहे। तो जो कोणी गद्दार आहे
त्याने समोर यावं आणि कबूल करावं की त्याने दिशाला डिटेल्स पोचवले. ठीक आहे, तुम्ही जेवायला सुरुवात करा. ज्याच्या ताटात विष असेल तो पाणी सुद्धा मागणार नाही. मी 3 पर्यंत मोजते. त्या गद्दाराने कबूल करावं, नाहीतर आज त्याला त्याचा जीव गमवावा लागेल. 1 2 How dare you, How dare you? मला वाटलंच होतं गद्दार आहे. मी खूप दिवसापासून या माणसाला ऑब्झर्व करते. माझा संशय होताच आणि आज तो खरा ठरला. काय रे, दिशाला डिटेल प्रोव्हाइड करतोस? डिटेल प्रोव्हाइड करतोस? चल निघ इथून. निघ इथून. अनुष्का, अगं तू त्याला जाऊ का दिलंस? हे सगळं तो स्वतःसाठी करतोय असं नाही वाटत आहे मला. याच्या मागे नक्कीच कोणतरी असणार आणि आपल्याला त्याच्याचकडनं कळलं असतं की या मागे कोण मास्टर माइंड आहे. एक्झॅक्टली. अनुष्कात मास्टर माइंड असेल तर याच्या मागे. प्रीतम, काय? प्रीतम, तोंड सांभाळून बोल. तुझ्या भावाची बायको आणि किर्लोस्कर घराण्याची होणारी सून आहे. हो आई, पण त्या माणसाला कामावर अनुष्कानेच ठेवलं होतं. हो, पण मॅम मला कुठं माहिती होतं की तो माणूस असा निघेल. म्हणजे मी तुम्हाला ऍक्च्युअल सिच्युएशन सांगते. त्या माणसाच्या आयुष्यामध्ये खूप डिफिकल्टीज होत्या म्हणून त्यांनी माझ्याकडे हेल्प मागितली. मग मी त्याला आपल्याकडे काम दिलं. मी प्रीतम, आय ॲग्री, माझा फॉल्ट होता. खरं तर मीच त्याला आपल्याकडे जॉब नव्हता द्यायला पाहिजे. व्हेरी व्हेरी सॉरी. वाटलेस ना मी हे जेवण खाते. यात विष आहे ना अनुष्का? हे बघ, तू खूप इमोशनल आहेस मला माहिती आहे, पण जग इतकं साधं सरळ नसतं. तुझ्या नकळत त्या माणसाने तुझा फायदा घेतला आणि दिशानी त्या माणसाचा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.